घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा हा शब्द काळानुसार जवळपास अजित पवार या नावाशी जोडला गेला. त्यामुळे भाजपने अनेक वर्ष हा मुद्दा चांगलाच उचलला, पण आता पलटवार अजित पवारांकडूनच झालाय. पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो, 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले. अजित पवारांच्या या राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे पुरंदर उपसा सिंचन योजना ही चर्चेत आली. गेल्या 2 दशकांपासून अधूनमधून ही योजना चर्चेत येत होती, पण आता त्यात घोटाळा झाल्याचा थेट आरोप अजित पवारांनी केलाय. हीच पुरंदर उपसा सिंचन योजना नेमकी काय आहे ते जाणून घेऊ. पुरंदर उपसा सिंचन योजना ही पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर, बारामती आणि दौंड या दुष्काळी तालुक्यांसाठी पाणी पुरवण्याची योजना आहे. या भागात पावसाचं प्रमाण कमी असल्याने पिकांना पाणी मिळण्यात अडचण येत होती. या समस्येवर उपाय म्हणून 1990च्या दशकात या योजनेची कल्पना मांडली गेली आणि 1996 साली या योजनेला सरकारकडून मान्यता मिळाली. खरं तर या योजनेचा मुख्य उद्देश मुळा आणि मुठा नद्यांमधलं पाणी पंपिंगच्या द्वारे वर उचलून बंद पाईपलाईनद्वारे दुष्काळी भागात पोहोचवणं हा होता. या योजनेमुळे सुमारे 63 गावांना आणि 25,498 हेक्टर शेतीला पाण्याचा फायदा होणार होता. पण या प्रकल्पाचा आर्थिक इतिहास राजकारणासह बदलत गेला. कसा ते आता जाणून घेऊ. योजनेचा प्रारंभिक खर्च 1995 साली 168.93 कोटी रुपये असा ठरवण्यात आला होता. त्यानंतर 1996ला या योजनेला मान्यता मिळाली. मग पुढची काही वर्ष खर्च वाढत गेला आणि 1999 साली राज्यात सत्ता बदल झाली आणि तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. त्या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री झाले आणि त्या काळात या योजनेच्या सुधारित मान्यतांवर चर्चा झाली. त्यावेळी पंपिंगसाठी लागणारी उपकरणं, पाईपलाईन, ऊर्जा खर्च आणि पाणी पोहोचवण्याची तांत्रिक पद्धत याचा विचार करण्यात आला आणि तेव्हा 2000 साली या प्रकल्पाला 250 कोटी रुपयांची सुधारित मान्यता देण्यात आली. त्यानंतर या योजनेतून पाण्याचा पुरवठा 2006 साली सुरू झाला. सुरुवातीला हा पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पूर्वी पाण्याची समस्या होती त्यांना हंगामात सिंचन मिळू लागलं. मात्र योजनेतली सगळी कामं पूर्ण होत नव्हती. पुढच्या टप्प्यासाठी आणि संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता होती. त्यामुळे 2012 साली 23 कोटी रुपये, 2013 साली 20 कोटी रुपये, 2014 साली पुन्हा 70 कोटी रुपये अशा सुधारित तरतुदी करण्यात आल्या. अशा प्रकारे 2018 पर्यंत या योजनेवर एकूण 393.12 कोटी रुपये खर्च झाल्याचं समजतं. पण अजून काही भाग अपूर्ण असल्याने या योजनेसाठी 460.90 कोटी रुपयांच्या सुप्रमा मंजुरीची मागणी करण्यात आली. सुप्रमा म्हणजे ही सरकारकडून मिळणारी अंतिम आर्थिक मान्यता असते आणि मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ती आवश्यक असते. मात्र 2017 पासून या योजनेसाठी अतिरिक्त निधी मंजूर न झाल्यामुळे काही काम आता थांबलंय. तरी देखील 2007 पासून पाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना दिला जातोय. त्यावेळी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती सरकार होती आणि सिंचन विभाग भाजपकडे होता. अजित पवारांनी केलेल्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसेंनी सांगितलं की ते त्या काळात अर्थमंत्री होते आणि त्यांना अशा प्रकारचा निर्णय आठवत नाहीये. तसंच अजित पवारांनी 25 वर्षानंतर ही माहिती का मांडली असंही ते म्हणाले. या वादामुळे ही योजना पुन्हा राजकीय चर्चेत आली. परंतु प्रशासनिक पातळीवर पाहिल्यास योजना सुरू आहे, पाणी पुरवठा सुरू आहे, पण उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मान्यता हवी आहे. त्यामुळे पुढील काळात या योजनेचा पुढील टप्पा निधीवर आणि निर्णय प्रक्रियेवर अवलंबून आहे. ही योजना दुष्काळी भागात पाणी पुरवण्यासाठी बनवण्यात आली असली तरी तिचा प्रवास जवळपास 30 दशकांचा होता. या काळात सरकार बदललं, मंत्री बदलले, खर्च वाढला आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू राहिली. आजही या प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय, पण पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण प्रकल्पाच्या उद्देशाने काम करण्यासाठी अजून प्रशासकीय मंजुरीची गरज आहे. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेची कथा ही केवळ पाण्याची आणि तांत्रिक योजनेची नाहीये, तर निधी, प्रशासन आणि राजकीय निर्णय यांच्या प्रक्रियेची आहे.